सर्वांना माझा जय मल्हार. आज अहिल्यादेवीची 321 जयंती आहे. या भारतभूमीतला सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, या भारतभूमीतला सर्वात पहिला सम्राट अशोक मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पण करणारा आणि पार्थांच्या नगरीत ही मातेच्या चरणावरील रक्ताचं पुष्प अर्पण करणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राला एक नाही तर तब्बल 2 छत्रपती ज्यांनी बहाल केले ते म्हणजे मासाहेब जिजाऊ. त्यासोबतच विषमतेविरुद्ध लढणारे तुकोजी होळकर, अन्यायाविरुद्ध लढणारे उमाजी नाईक, भरल्या शहरातील जसं कंच कापायचं तसं उभं इंग्रज सैनिक ज्यांनी कापून काढलं ते म्हणजे मल्हारराव होळकर आणि अटकेपार झेंडे रोवले ते म्हणजे मल्हारराव होळकर. त्यासोबतच लढाई लढून एकदाही पराभूत न होणारा राजा म्हणजे यशवंतराव होळकर. त्यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची मशाल भारतभर पोहोचली आणि अख्ख्या ओबीसी समाजाला जगण्याचं बळ मिळालं आणि ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेरवली आणि पहिली शाळा ओपन केली ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले. तत्पूर्वी आज राष्ट्रमाता, राजमाता, कर्मयोगिनी, धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. या शूरांच्या मातीत, वीरांच्या मातीत आणि शाहिरांच्या मातीत, या शूरांच्या मातीत, वीरांच्या मातीत आणि शाहिरांच्या मातीत राजमाता, राष्ट्रमाता, कर्मयोगिनी, धर्मरक्षिणी, न्यायाची देवता अहिल्यादेवी होळकरनं संघर्षाचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास निर्माण केलं. आज अहिल्यादेवीचा संघर्ष विसरून चित्रपटातील गाण्याच्या तालावर नाचणारी आमची पोरं जेव्हा केव्हा अहिल्यादेवीच्या संघर्षानं झपाटली जातील तेव्हाच सौकर तत्वानं उभ्या जगाला दिपतील. लक्षात ठेवा. म्हणूनच आपल्या मुलांना सांगा वयाच्या 28व्या वर्षी शस्त्र आणि अस्त्र घेऊन एक न्यायाची देवता म्हणून आपण ज्यांना पाहतो ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यासोबतच असे म्हणतात की प्रस्थापित लोकांना आमच्या धनगराचा इतिहास जेव्हा हिमालय एवढा होता तेव्हा प्रस्थापित लोकांनी आमच्या धनगराचा इतिहास डोंगरा एवढा करून ठेवला. आता तर वाटतं की डोंगर कड्यावडं केलंय. हे मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर प्रत्येक पक्ष येतो आणि धनगरांना आरक्षण देतो म्हणतोय आणि त्याचं पुढं काहीच होत नाही. आम्ही सांगायला महाराष्ट्रामध्ये 2 कोटी आहोत. इतिहासाच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारी आमची औलाद आणि तलवारीच्या पातीवरती अधिराज्य गाजवणारी आमची औलाद होळकर आणि यशवंतराव होळकर आणि मल्हारराव होळकरांची औलाद आहे. पण या प्रस्थापित लोकांनी अहिल्यादेवीचा इतिहास आपल्या घरापर्यंत, माता भगिनीपर्यंत पोहोचू दिला नाही. आपल्या इतिहासापासून अंधकारात सोडले. कृष्णा खोऱ्याचा ढाण्या वाघ बापूबिरी वाटेगावकरनी 12 करोडींनी मर्डर केले. पण त्याची न्यायाची देवता होती, न्याय होता त्यांच्याकडे. स्वतःचा मुलगा चूक केला असताना स्वतःच्या मुलाला सुद्धा मारलं. त्यावेळी अनेक मुलींचे संसार त्यांनी जोडले. सावकारांनी कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याकडून कर्ज जास्त घ्यायचे. पण वीर बापू बाटेगावकरांनी त्या सावकारांना दम दिला आणि अनेक लोकांचे संसार जोडले. खंडाळा घाटामध्ये आमचा शिंगरोबा धनगर नावाचा धनगर मेंढा चारत असताना काही तिथं ब्रिटिश इंग्रजांनी विचारले की खंडाळा घाटामध्ये रोड कसा करायचा आहे. त्यावेळी 2 मिनिटांमध्ये उत्तर दिला आणि पुणे आणि मुंबईचा कॉरिडॉर खंडाळा घाटामध्ये रोड झालं. आणि त्या आता सिलिंगला या शासनानं वीर शिंगरोबा धनगर नाव द्यायला पाहिजे. हे इथं शोकांतिका वाटते. आपण एकत्र आलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकरची जयंती करतो म्हणजे नुसत्या डीजेच्या तालावर नाचून दारू पिऊन नाचण्यापेक्षा अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे. सर्व समाज एकत्र आला पाहिजे आणि अहिल्यादेवीचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे. तर तुम्ही अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केल्यासारखं आहे असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेव्हा अराजकता माजते, अधर्म माजतो, पाप माजतो तेव्हा एका महान पुरुषाचा जन्म होतो. घडलाही तसा दिवस होता 31 मे 1725 या साली माणकोजी शिंदे नावाच्या इसमाच्या पोटी एक अहिल्यारत्न जन्माला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं अहिल्यारत्न. पुढे माणकोजी शिंदे कर्तबगार घराणे होते, मुत्सद्दीर राजकारणी होते. म्हणून अहिल्यादेवी होळकरांना घरातच दांडापट्टा करणे, शस्त्र चालवणे, शस्त्रविद्या करणे, त्याच्यानंतर पोहणे हे घरातच शिक्षणाचं बाळकडून मिळालं. पुढं मल्हारराव होळकर पण सासऱ्याकडून त्यांना बाळकडून मिळालं. म्हणून ते आदर्श राज्यकारभार करू शकला. तब्बल 1 नाही 2 नाही तब्बल 29 वर्षे राज्यकारभार करणाऱ्या जगाच्या पटलावरती स्त्री जातीतील सर्वात महान राज्यकर्त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत. जसं पुरुषामधून शिवाजी महाराज छत्रपती आहेत तसं स्त्री जातीमधून
अहिल्यादेवी होळकर हे छत्रपती आहेत. जगातील पहिली स्त्रियांची फौज निर्माण करणारी म्हणजे ते अहिल्यादेवी होळकर. जे आपण तुम्ही सातबारा बघताय ना, शेतकऱ्याला सातबारा देणारी पहिली महिला म्हणजे ते अहिल्यादेवी होळकर. आणि सतीप्रथा म्हणजे नवरा मेल्याच्या नंतर बायकोलाही सती जायचं म्हणजे जाळून टाकायचे, पण सतीप्रथा हे अहिल्यादेवीमुळे बंद झाले. अहिल्यादेवीने अनेक नदीघाट बांधले, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि महाराष्ट्रामध्ये 1600 मंदिर आहेत, तर भारतामध्ये 6000 मंदिर आहेत. पंढरपूरला होळकरवाडा आहे. होळकरवाड्यामध्ये राम लक्ष्मण आणि सीतेचं मंदिर आहे, आणि त्या चंद्रभागेची तरी मंदिर आहे. आणि डायरेक्ट सूर्याची किरण रामाच्या मूर्तीवरती पडतात. एकीकडे सरकार म्हणते की अयोध्यामध्ये राम मंदिर झालं पाहिजे, आणि एकीकडे आमच्या अहिल्यादेवीच्या होळकरच्या वाड्यात जिथं राम मंदिर ते पाडायचे षडयंत्र करताय. हे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये खपवून घेतलं जाणार आहे. गावोगावी भव्य असं जयंती झाली पाहिजे, आणि अहिल्यादेवीचे विचार, होळकरशाहीचे विचार आमच्या घराघरापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. धन्यवाद. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा